नाही, तू मोहन जोशींचा मुलगा म्हणून सूट होत नाहीस, तू फार कोवळा वाटतोस. कारण 86 वर्ष जसं पांडुरंगाला मी भेटत होतो तसंच पांडुरंगही मला भेटत होता. मग वाईट त्याला वाटायला पाहिजे की बाबा महाराज सातारकर कसे नाही आले. एपिसोडच्या शेवटी तुझे अप्रतिम झालंय म्हणायचं असते, खरं होतं का ऍक्टिंग होती? मी म्हणलं दात आला, कधी आला? तर ती म्हणे रात्री तर नव्हता, आता पहाटे आला असेल. म्हणलं काही सांगतेस का तू? खरं तर तुम्हाला माहिती का, डॉक्टरांमध्ये आणि माझ्यामध्ये एक साम्य आहे. माझं अक्षरही कोणालाच कळत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला आज इथे बोलवलं. बरं, अजून एक डॉक्टर आणि माझ्यामध्ये अजून एक साम्य आहे. तुम्ही कितीही वर्ष काम केलं तरी तुमच्या कामाला प्रॅक्टिस म्हणतात, आणि आम्ही हजारो प्रयोग केले तरी आमच्या कामाला प्रयोग असंच म्हणतात. आपलं काम सिद्ध झालंय हे आपण शेवटपर्यंत सांगूच शकत नाही, कारण ती प्रॅक्टिसच राहते आणि आमचा प्रयोगच राहतो. त्याच्यामुळे हे इंटरेस्टिंग आहे, पॅरलल चालणाऱ्या गोष्टी आहेत. कदाचित म्हणूनच तुला इथे येण्याची काय म्हणतात योग जुळून आला. योग जुळून आला. हो बरं, तू आता सांगितलंस की तू आता टकाटक आहेस. लहानपणीचा संघर्षण कसा होता? लहानपणीचा मी खूप व्रात्य उन्हाळ, म्हणजे फारच. आता मी जर माझ्या लहान वयात मी इथे असतो तर मी इथे काहीच छान चालू दिलं नसतं. मी काहीतरी पाडलं असतं, कोणाला तरी मारलं असतं, धिंगाणा केला असता. आणि मी अजूनही तसाच आहे, फक्त ते खोड्या करायच्या जागा बदलल्या आहेत. म्हणजे आता इथे येऊन गेलं तर मग फार अवघड होईल, त्याच्यामुळे मी इथे जरा नॉर्मल वागतो, पण अजूनही माझ्यातला खोडकरपणा तसाच आहे. अँझायटी अटॅक किंवा ह्याबद्दल तुला चिकित्सा आहे किंवा जिज्ञासा आहे, तर तू काही डॉक्टर वगैरे होणार होतास का? माझ्या आजोबांना फार वाटायचं मी डॉक्टर व्हावं, पण ते काय, मला 200 मार्काला सीईटी होती ना 12वी नंतर, तर मला 200 पैकी 47 मार्क मिळाले. आणि मी ते घेऊन गेलो थेट सिम्बॉयसिसला. मला असं वाटलं की अरे आपल्याला काहीतरी, बरं तेव्हा थोडंफार काम करायचं होतं, आपल्याला असं वाटलं की मिळेल ऍडमिशन. तर त्यांनी असं, म्हणजे ज्या मगाशी नजरेने तुम्ही पाहिलं त्याच नजरेने त्यांनी मला पाहिलं. पण तुम्हाला गंमत सांगतो, ज्या सिम्बॉयसिस कॉलेजनी मला ऍडमिशन नाकारली होती, जेव्हा मी पंढरीच्या विठुराया ही कविता लिहिली, त्याच विद्येचं माहेरघर पुण्यामधल्या सिम्बॉयसिस कॉलेजनी मला अगदी कॉन्फरन्स घेऊन 11,000 रुपये रोख आणि सन्मान चिन्ह दिलं की ही कविता आजपर्यंतची, कारण त्यांना ती कविता खूप भावली त्या विद्यापीठाला. तर मला असं वाटतं की कुठेतरी ते परत तुमच्या आयुष्यात येतं आणि ते पूर्ण होतच. विठ्ठलाच्या कविताचाच विषय निघाला आहे आता. तर मला असं वाटतं, मी ऍक्च्युली सुरुवात कवितेनेच करायची असं ठरवलं होतं, पण आता तू विषय काढलाय तर मला असं वाटतं पंढरीच्या वारीची ती कविता नक्की ऐकवतो. ही कविता खरं तर तुम्हासारख्या सेवार्थी डॉक्टरांकडे बघूनच मला सुचली. झालं असं की एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावरती बाबा महाराज सातारकर आले होते, आणि तुमचे मोबाईल खिशात ठेवून तुम्ही असं माझ्याकडे बघत जरी ऐकली तर मला जास्त आनंद होईल, म्हणजे आपली अशी उरावरी भेट होईल. तर बाबा महाराज सातारकर आले होते बरं का सर, आणि त्यांना असं विचारण्यात आलं की काय हो बाबा महाराज, तुमचं वय 85 आहे आणि तुम्ही वारी सुद्धा 85 वर्ष केली आहे, मग 2 वर्षांचा खंड पडला, तुम्हाला वाईट नाही का वाटत? तर ते म्हणाले, पहिली गोष्ट तर माझं वय जरी 85 असलं तरी वारी मी 86 वर्ष केली आहे, कारण पहिल्या वर्षी वारी झाली तेव्हा मी माझ्या आईच्या पोटात होतो. मग त्यांना विचारलं की बाबा महाराज, 86 वर्षाची ही परंपरा आहे, खंडित झाली, तुम्हाला वाईट नाही वाटत? पांडुरंगाची भेट नाही झाली? तेव्हा ते असं म्हणाले की अजिबात वाईट नाही वाटत, कारण 86 वर्ष जसं पांडुरंगाला मी भेटत होतो तसंच पांडुरंगही मला भेटत होता. मग वाईट त्याला वाटायला पाहिजे की बाबा महाराज सातारकर कसे नाही आले. तर या अधिकाराने आज आपण देवावरती प्रेम करतो का? देवाला विचारतो का की तुझं काय चाललंय? आपण आपली रजा बघून सत्यनारायण उरकून घेतो की घ्या आज आपल्याला सुट्टी आहे. ही परिस्थिती आहे. तर देवालाही कधीतरी विचारलं पाहिजे की तुझं बरं चाललंय का, तुझे पाय दुखतायत का? बरं, त्या काळात देशावरती चारी बाजूनी संकट होती, कोरोना होता, चीन बरोबर युद्ध चालू होतं, म्हणून मी वारकऱ्याचं आणि पांडुरंगाचं संभाषण लिहिलं की पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. हा खरंय का? पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. हा खरंय का? म्हणजे आम्ही यंदा रखमाईन पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपली आई बापाकडे यायचं नाही? नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो आणि नुसतं श्री हरी म्हणलं की तुझा चेहरा येतो. पण विचार करे बाबा, तुला खरंच जमल का? पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं, पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतच की त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा, खाकी वस्त्र घालून, कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून.
पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे, एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे. युग 28 उभास, पाय नाही का दुखत रे. नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो, पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. पण तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको, आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा, स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची, या सगळ्यावर मग एकच लस, ज्ञानबा तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, वारकरी पांडुरंगाला म्हणतो पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ, तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण. त्यातलं तुझं काम आम्हाला माहिती होतं, पण हे नाटक लिहायचं किंवा पडदा उघडतो हे कॅप्शन देऊन पुढे काहीतरी सुरू करायचं, हे कसं आलं आणि नेमकं कधी आलं? सहज पडलं दंडवत घडलं अशी एक म्हणे, तेच माझ्या बाबतीत झालं. मी एके दिवशी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला, त्याला तू म्हणशील तसं हे माझं लिहिलेलं पहिलं व्यावसायिक नाटक. त्याचे आज 380 प्रयोग झाले आणि ते अजूनही छान चालू आहे. त्याच्यानंतर मी लिहिलं दुसरं नाटक सारखं काहीतरी होतंय, जे मी लिहिलं आणि दिग्दर्शित केलं, ज्यात वर्षा उसगावकर आणि प्रशांत दामले आहेत. त्याचे अजूनही प्रयोग चालू आहेत, त्याचे 275 प्रयोग पूर्ण झाले. मी लिहिलेलं तिसरं नाटक नियम वाटी लागू, ज्यात कामही करतोय लिहिलंय, त्याचा आज 188वा प्रयोग झाला. तर मला असं वाटतं की हे सुचणं कसं आहे ते मला सांगता नाही येणार, पण काहीतरी गोष्ट दिसते, दोन माणसं दिसतात एकमेकांशी बोलणारी, लिहिण्याचा पुढे प्रवास सुरू होतो आणि सुरुवात आणि संपूर्ण याच्यामध्ये काय होतं मला खरंच माहिती नाही, पण ते घडतं बाबा काहीतरी. बरं, मग या लिखाणाला काही शिस्त वगैरे लागते का? म्हणजे मग मी लिहायचं असं ठरवून तू बसतोस का लिहायला? नाही, अजिबात नाही. मी आता येताना गाडीत सुद्धा अर्धा तास लॅपटॉप उघडून बसलो होतो की त्या काय पु ल देशपांडेंचं एक फार सुंदर वाक्य आहे की मातीच्या ढेकळाला रेटा देऊन फुटावा एखादा अंकुर, तसा येतो मेंदूतून विचार, तो कधी कसा कुठे येणार याची कोणालाही काही कल्पना नसते. तसंच येते की ते कधी आता इथे बसल्या बसल्या सुद्धा काहीतरी बघून काहीतरी सुचू शकतं. त्या सुचण्याला काही वेळ काळ नाहीये, पण हा सुचायला लागल्यानंतर थोडा त्याला वेळ देणं मात्र फार महत्वाचं आहे. कोविडच्या काळामध्ये लिखाणाला म्हणजे वेळ मिळाला आणि त्याच्यामुळे जास्त लिखाण झालं हो, असं झालं. हे खरंय, हे खरंय, ते अगदी खरंय. उद्योगच नव्हता ना काही, आणि किती वेळ बायकोशी बोलणार किती. हा, ती मोठी आपत्तीच होती खरं तर. म्हणजे तुम्ही फार मोठी रिस्क घेताय माझ्या नादाला लागू नका असं करू. तुम्हाला जायचं ना घरी डॉक्टर साहेब, मी 15 मिनिटं आहे अजून फक्त, पुढे तुमचं तुम्हालाच निस्तरायचं तू सगळं. आता म्हटलंस की प्रशांत दामले सर आणि वर्षा उसगावकर मॅडम यांना तू यांचं दिग्दर्शन केलं त्यांच्या नाटकाचं, तर त्यांच्या हाताखाली काम करणं ही गोष्ट वेगळी हो, आहे, खरंच. पण त्यांना दिग्दर्शन करणं, एवढ्या सिनियर मोस्ट ज्यांना आपण नाट्य सम्राट म्हणतो, त्यांना दिग्दर्शन करण्याचा अनुभव काय होता? खूप छान होता. प्रशांत दामले आज प्रशांत दामले आहेत कारण त्या माणसाची वृत्ती, त्या माणसाच्या डोक्यामध्ये तुम्ही जर कधी आज न्यूरोसर्जन बराच विषय निघाला, त्यांचा मेंदू जर कधी तुम्ही स्कॅन केला, त्याचे प्रयोग, तारखा, प्रवास, दौरे, मानधन याच्या पलीकडे तुम्हाला काहीही सापडणार नाही. एक मिनिट, माझ्या बाबांचा फोन आहे, हा मला घ्यायलाच लागतो. बाबा कार्यक्रम चालू आहे, अजून झालं की फोन करतो. हो चालू आहे. जगातला हा एक फोन आहे जो मी कधीच अवॉइड नाही करत. माझ्या लहानपणापासून माझ्या बाबांनी आजपर्यंत, आता ते सध्या परभणीत आहेत, पण मी जुन्नरहून मुंबईला जाईपर्यंत ते जागेच असणार आणि मी पोचल्याचा मेसेज केल्यानंतरच ते झोपणार. हे जगात आपल्यासाठी आपल्या आईबाबांव्यतिरिक्त दुसरं कोणीही करत नाही. आणि म्हणून मी कितीही, फक्त स्टेजवरती असतानाच मी त्यांचा फोन घेत नाही, अदरवाईज असं घेऊ शकत असेल तर मी फोन घेतो. तुझं बाबांबद्दलचं प्रेम किंवा केमिस्ट्री आम्ही ऐकली आहे बऱ्याच वेळेला. प्रत्येक नाट्याच्या प्रयोगाच्या आधी मला असं वाटतं की तुझ्या बाबांनाच फोन करतो. तू आजारी असताना तुझे बाबा डबा घेऊन आले होते, तो किस्सा समजा आमच्या दर्शकांसाठी तू सांग. काय, मी मुंबईत शूटिंग करत होतो आम्ही सारे खवय्यीचं, आणि संध्याकाळी नाटकाचा प्रयोग होता काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाण्यामध्ये. बाबा परभणीला होते. माझी आजही सवय की दिवसाची सुरुवात करताना मी एक घरी फोन करतो बाबांना, आई किंवा बाबा बोलतात. तर मी खवय्येच्या शूटिंगला निघालो आणि बाबांना फोन केला की आज 102 ताप आहे, पण मी जातोय, 4 एपिसोड करीन खवय्येचे आणि मग नाटकाचा प्रयोग करीन. ही वेळ सकाळी 8:30-9ची. मी त्यांना फोन केला आणि शूटिंगला गेलो, पण माझा हातपाय थरथर कापत होते, करवत नव्हतं शूटिंग. मग 4च्या ऐवजी आम्ही 2च एपिसोड शूट केले. मग आमचे खवय्येचे दिग्दर्शक म्हणाले तुझा प्रयोगही आहे, तिथे तुला अजून एनर्जी लागते, त्याच्यापेक्षा आपण 2 एपिसोड उद्या शूट करू, तू आज जा आणि नाटकाचा प्रयोग कर. हे झालं दुपारी 2-3 वाजता.
मी 4:30 पावणे 5 वाजता थिएटरला पोहोचलो, नाटकाचा प्रयोग सुरू झाला आणि मला अक्षरशः दिवसभर जेवणच जात नव्हतं. मी फक्त ड्रॅगन फ्रूट खाऊन आपले ते सिनारेस्ट आणि डोलो वगैरे काय त्या गोळ्या घेतल्या होत्या. पण सकाळी 8:30-9 वाजता परभणीहून 500 किलोमीटर लांब बोलणं झालेले माझे बाबा मध्यंतरामध्ये आईच्या हातच्या 4 पोळ्या आणि छान गवारीच्या शेंगाची भाजी घेऊन विंगेमध्ये उभे होते 500 किलोमीटर लांब मुंबईला. ते आले, ते पोचले, बाबांना असं डोळ्यात पाणी घेऊन त्या हातात डबा घेऊन पाहिलं मी, माझ्या जीवात जीव आला आणि सकाळपासून अक्षरशः अन्नावरती वासना नसलेला मी विंगेत बसलो आणि तेवढा सगळा डबा संपवला आणि संध्याकाळी मला बरं वाटलं. तर परत तेच आहे की हे आपल्यासाठी आपल्या आईबाबांशिवाय दुसरं कोणीही करत नाही असं मला तरी वाटतं. म्हणजे आपलं पुढे जे काही होणार आहे ते आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानपणी काय दिले त्याचं रिफ्लेक्शन असतं. दॅट्स इट. फार 10% आपण इतर उष्ण निसर्गाकडून, सहकलाकारांकडून, लोकांकडून शिकतो, पाहतो, अनुभवतो, पण आपलं 90% हे आपलं बीज काय आहे त्याच्यावरती ठरतं असं मला वाटतं. नाही, नक्कीच. तू म्हटलास की तुला नाटकात यायचं हे साधारणतः पहिलीमध्ये वगैरे तू ठरवलं होतंस की तुला याच क्षेत्रात यायचं, पण नेमका परभणी ते मुंबई हा प्रवास कधी सुरू झाला आणि कसा? मी लहान म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करायचो. मी मकरंद अनासपुरेंचा एक सिनेमा आहे, तुक्या तुकवला नाग्या नाचवला म्हणून, अगदी खूप जुना सिनेमा आहे. त्याच्यामध्ये मी पुष्कर जोगच्या मागे घोषणा द्यायला गर्दीमध्ये उभा आहे. तेव्हा मला 350 रुपये पर डे मिळाला होता गोरेगाव फिल्म सिटीला. मी अनेक सिनेमांमध्ये मागे घोषणा दे, सायकलवरती जा असं काम केलेलं आहे. पण ते काय, ते करायलाच लागतं. पण अक्षरशः अगदी वडापाव कधी नाही खावा लागला, कारण वडील बँकेमध्ये होते, आधी क्लार्क होते, मग ऑफिसर, मग मॅनेजर, मग जनरल मॅनेजर झाले. तर त्याच्यामुळे तसं मध्यमवर्गीय कुटुंब होतं, आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो. थोडीफार शेती, घरी आई बाबा, आजी आजोबा, बहीण भाऊ, त्याच्यामुळे अगदी खिशात पैसे नाही असं कधी झालं नाही. पण कामासाठी मी छोटी छोटी कामं केली. पण 2008 साली जेव्हा महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाची स्पर्धा आली झी मराठीवर, तिथून ओळख मिळाली आणि मग तिथून हळूहळू आता 15-17 वर्षामध्ये काम छान चालू आहे. ह्या अभिनय क्षेत्रातले तुझे अनेक चांगले अनुभव आम्ही ऐकलेले आहेत काही ठिकाणी, म्हणजे काही इंटरव्ह्यूज असतील किंवा काय. तर आता एक चांगला आणि एक वाईट अनुभव, म्हणजे वाईट अनुभव तू कधी सांगितलेला नाहीस असं मला वाटतंय, तर असं काही वाईट अनुभव आला का? सर, मला एका नाटकामधून काढून टाकलं होतं ना, तेव्हा मला फार वाईट वाटलं होतं. त्या नाटकाचं नाव मी रेवती देशपांडे. त्या नाटकामध्ये मोहन जोशी माझ्या वडिलांची भूमिका करत होते, रेश्मा गोखले माझ्या बायकोचं काम करत होती, मी तिच्या नवऱ्याचं. आणि 1.5-2 महिने नाटकाच्या तालमी झाल्या आणि काय झालं माहित नाही. मग ते मला असं म्हणाले की नाही, तू मोहन जोशींचा मुलगा म्हणून सूट होत नाहीस, तू फार कोवळा वाटतोस. मी त्यांना एक प्रश्न विचारला की अहो 1.5-2 महिने मी त्यांच्या समोरच उभा होतो ना, मग तेव्हा मी कोवळा नव्हतो का? मी अचानक कसा कोवळा होईल? उलटा प्रवास होतो ना, कोवळ्याचा माणूस निबर होईल, निबरचा कोवळा कसा होईल? तर मी म्हटलं अहो 1.5 महिने तालमीत लक्षात नाही आलं का? तर ते म्हणे नाही तू काही ते त्यावेळेला ना मला ते असं म्हणाले की नाही, ते वर्कआउट नाही होते, ते काढून टाकणं मला फार लागलं होतं मला. आणि मी माटुंगा स्टेशनला रात्री 2-2:30 वाजेपर्यंत रडत होतो. नाटक माझ्या एवढा जिव्हाळ्याचा विषय, त्याच्यातून काढून टाकल्यामुळे मला खूप 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 रडू आलं होतं. पण ठीक आहे, मला असं वाटतं हे अनुभव मिळणं सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणजे असफलता ही चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तसं ते आहे आणि ते आपल्याला अनुभवातूनच एक एक मणी ओवतच जायला लागतो. त्याच्याशिवाय आपण मेरू मणीपर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि वाईट अनुभव असे क्वचितच आहेत, चांगले अनुभव जास्त सर, खरं सांगू का, आपण यशस्वी झालोय असं आपल्याला वाटेपर्यंत आपण वाईट अनुभव सांगायचे नसतात असं मी मानतो. माझ्या पोतडीमध्ये वाईट अनुभव सुद्धा खूप आहेत, पण आज ते सांगून मला तिथली नाती खराब नाही करायची, कारण मला त्याच समुद्रामध्ये उद्या जाऊन पोहायचंय. बरोबर, चांगला अनुभव. ज्या माणसाविषयी मी आज उद्या वाईट बोललो आणि आजचा तर जमाना एवढा फास्ट आहे, ती जर क्लिप व्हायरल झाली आणि ती त्याच्या ओळखीच्या माणसापर्यंत पोहोचली आणि तो निर्माता असेल तर तो म्हणेल अरे हा माझ्या मित्राबद्दल वाईट बोलला, ह्याला घेऊ नका. तर हे होऊ शकतं, म्हणून वाईट अनुभव पुढचे 30-40 वर्ष मी खिशातच ठेवणार आहे. ज्या वेळेला मला असं वाटेल की हा अब मेरा कोई भी बाल नाही बाका कर सकता, त्यावेळेला वाईट अनुभवांचं सुद्धा एक छान पुस्तक लिहिलं. मला वाटतं ही वेळ 30-40 वर्षांनी नाही, 4-5 वर्षांनी येऊ अशी येऊही नाही. काय करायचं सर, आपल्याला नेकी कर दर्या में डाल, आपल्याला जेवढं मिळेल तेवढं, हो की नाही. मी ना लहानपणापासून एक दुकानांमधली ना ती पाटी फार मला आवडायची की समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिळता. कितीही तुम्ही आपटा, कितीही तुम्ही काही करा, कितीही तुम्ही प्रयत्न करा, तुमच्या नशिबात जेवढं आहे तेवढंच तुम्हाला मिळणार आहे. हे मी फार लवकर माझ्या मनामध्ये ठरवून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आहे त्याचा माझही मला वाटत नाही, नाही त्याचं गम तर अजिबातच वाटत नाही.
ह्या गीता सार ते दुकानात लिहिलेलं मला असतं, हो गीता सार बरोबर लिहिलेलं असतं. बरोबर. जनरली कुठल्याही कुटुंबामध्ये म्हणजे मी सुद्धा माझ्या घरी जेव्हा सांगितलं की हा मला डॉक्टर व्हायचंय, आई वडील खुश होतात, किंवा इंजिनियर व्हायचंय, आई वडील खुश होतात. हा चला ठीक आहे, चांगलं आहे. पण आता तू जेव्हा केव्हा असं घरी सांगितलं असशील की नाही मला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचंय, खूप खुश झाले. खूप खुश झालं. हो कारण बाबा तुम्हाला म्हणलं ना बाबाच ऍक्टिंग बाबा होते, करायचं पण एक करिअर म्हणून, कारण बाबा बँकेत नोकरीला हा होते. ते थोडस धाडसाचा निर्णय होता, पण त्याच्यामुळे सर काय ते त्यांना मनातून ते होतच की ह्यांनी केलं तरी काय मग हरकत खात्री होती त्यांना की तू सक्सेस होणारच आहे. हो आजही मला जरी का म्हणजे 4-6 महिने थोडंसं आता काम 19-20 होतं ना कधी कधी, जसं पेशंट कमी झाले, हिवाळा सुरू झाला की हेल्दी सीझन असतो, आपण थोडेसे होतो ना पॅनिक, तर मी पॅनिक झालो तरी माझे बाबा म्हणतात काही काळजी करू नको, तुझं काम काही बंद होत नाही, त्यांनाच जास्त खात्री आहे. त्याच्यामुळे कसं आहे मला वाटतं ही खरी मग यशाची पावती आहे आता. हो बाबांना आत्मविश्वास आहे माझ्याबद्दल. तू आम्ही सारे खवय्ये, किचन कलाकार याच्यामध्ये सूत्रसंचालक होस्टचं काम केलं, तर अशा ठिकाणी काम करायला स्वयंपाक वगैरे यावा लागतो का, की अभिनयाद्वारे ते चालून जातो, कसं नेमकं काय? थोडक्यात तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की एपिसोडच्या शेवटी तू जे अप्रतिम झालंय म्हणायचं असते खरं होतं का ऍक्टिंग होती, हेच विचारायचं ना तुम्हाला. तर ते खरं होतं, कारण तिथे जे येणाऱ्या महिला आहेत त्यांच्याकडून आधी आम्ही रेसिपी मागवतो, त्या रेसिपीची पडताळणी होते आणि मग त्या महिला ती जी काही माऊली ताई बाई जी कोणी असेल ती येते आणि मग तो पदार्थ होतो. पण ह्याच्या हे झालं तरी मला संपूर्ण स्वयंपाक येतो, मला पोळी भाजी चटणी कोशिंबीर सगळं येतं. हे मी सांगताना तुम्ही बुबळ असं म्हणून त्यांच्याकडे का पाहिजे, हे सांगितलं नसतं तरी चाललं असतं. म्हणजे आता एक भांडणाला एक मुद्दा दिला तुम्ही. आज मला वाटतं तुम्हाला आज कन्फर्म वेगळ्या घरी राहायला लागणार. मज्जा आहे, छान आहे. आई वडिलांचं तर आपल्या आयुष्यात स्थान असतं, तू ते वारंवार सांगतोस तुझ्या इंटरव्ह्यूज मध्ये. तर आई वडील यांच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्याला इन्फ्लुएन्स करणारी अशी व्यक्ती खूप आहेत, एक नाही सांगता येणार, खूप आहेत. अनेक लोकांकडनं अनेक म्हणजे माझ्या बायकोकडनं सुद्धा मी हे शिकतो की किती काही झालं तरी फरकच नाही पडू द्यायचा. काही झालं तरी चेहऱ्यावरचं काही बदलतच नाही, म्हणजे आपण किती काही ते मी तिच्याकडून शिकतो. प्रशांत दामलेंकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकतो. काही लोकांकडनं कसं वागायचं नाही हे सुद्धा शिकतो, काही लोकांकडनं कसं वागायचं हे पण शिकतो. दरवेळेला मजा येते. तर त्याच्यामुळे असं काही इन्फ्लुएन्स बायको बरोबर नसताना अशी डेअरिंगची विधानं करता येतात. खूप करतो सर मी, त्याला काय. व्हायरल होऊ शकतं बरं का. हो एकदा एक गंमत झाली होती, आम्ही सारे खवय्येमध्ये तिच्या नागपूरच्या कोणीतरी मॅडम आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की अहो तुमची बायको आहे ना, तिच्या शेजारीच ती लहानपणी असताना आम्ही त्यांच्या शेजारी राहायचो, काय सुंदर होती, आम्ही तिला घेऊन किती वेळ खेळायचो. तर मी एपिसोड मध्ये असं म्हणलं सुंदर होती, मग मला वेगळी मुलगी दिली काय असं मी म्हणलं फक्त, आणि ते एपिसोड मध्ये दिसल्यावर 8 दिवस आमच्या घरी वातावरण तापलं होतं. जाताही शक्यता आहे का? आता काही शक्यता नाही. आता झालं सर 8-9 वर्ष झाली संसारात अशा 8-9 वर्ष आणि झाली. जुळे बाळ आहेत मला. आता तिचं माझ्याकडे लक्ष देण्याचं ते गाणी खूप आहे. हा Hierarchy बदलली. त्याच्यामुळे काही हे नाही. संकर्षण, आता मुलांचा विषय निघालाय, तर तू तुझ्या मुलांसाठी एक कविता केली होती, हो ती ऐकवशील का? येस, ती ऐकवतो. त्या कवितेचं शीर्षक आहे मोठं व्हायचं वाहन इतकी घाई काय. सर आपण एवढे बिझी असतो, आज डॉक्टर मंडळी तुम्ही सगळे आहात, तुम्ही दिवस रात्र काम करता आणि परिस्थिती अशी आहे की आई आणि बाबा जेव्हा घराच्या बाहेर पडतात तेव्हा मुलं झोपलेली असतात, आडवी असतात, आणि आई बाबा घरी येतात तेव्हाही मुलं आडवेच असतात. माझ्या क्षेत्रामध्ये तेच आहे. एके दिवशी मी नाटकाच्या दौऱ्यावरनं पहाटे घरी गेलो 4-5 वाजता. माझ्या मुलाने मोठा आ केला, तेव्हा तो 9 महिन्यांचा होता. त्याच्या तोंडात काहीतरी पांढरं अडकलेलं मला दिसलं, तर मी घाबरून बायकोला बोललो, म्हणलं शलाका पटकन याच्या तोंडात काहीतरी अडकलंय. तर ती अतिशय शांतपणे मला असं म्हणाली, मूर्ख माणसा त्याला दात आलाय. मी म्हणलं दात आला, कधी आला? तर ती म्हणे रात्री तर नव्हता, आता पहाटे आला असेल. म्हणलं काही सांगतेस का तू? तर ती म्हणे तो काही विचारतो का, दात कधी आला हा काय प्रश्न आहे, 9 महिन्यांच्या बाळाला शेपूट नाही तर का दात म्हणजे काय येईल की काय. तर मी म्हटलं बरोबर आहे, पण मला ना हे दात आला हे ऐकल्यानंतर वाईट वाटलं. मला असं वाटलं की हे 9 महिन्यांचं सरलेपण, हे 9 महिने मला बघता नाही आले प्रत्यक्ष. म्हणून मी त्यांच्यासाठी असं लिहिलं की मोठं व्हायचं वाहन इतकी घाई काय. अरे आत्ता नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला, आत्ता नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला, रात्री 1:40 तुम्ही मला बाबा केला. 9 महिने त्या गोड बातमीतच मी अजूनही सुखावतोय, इकडे बोळक्यात तुमच्या वर खाली दुधी दाट डोकावतोय.
बरं खोटं रडून बोलवताय ते आता जवळ तुम्हाला माय, मोठं व्हायचंय वाहन, इतकी घाई काय? कळायला लागलं तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाजतं, कळायला लागलं रे तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाजतं, किती चावी दिल्यावर टाळ्या पिटणारं भावलं नाचतं. पेज नको तुम्हाला आता ताटातलं हवं असतं, जाणलं तुम्ही अंधार गेला तरी खोलीत घाबरायचं नसतं. बरं दुडदुडत येऊन दाराशी तुम्ही करता टाटा बाय, मोठं व्हायचंय वाहन, इतकी घाई काय? भरभर धावाल तुम्ही, उचलून आम्ही कुणाला घ्यायचं? आज 10वी-12वीच्या पोराला घेता येतं का? सरलं ते वय. भरभर धावाल रे तुम्ही, उचलून आम्ही कुणाला घ्यायचं? स्पष्ट बोलाल तुम्ही, बोबडा आम्ही कुणाशी बोलायचं? भरभर धावाल तुम्ही, उचलून आम्ही कुणाला घ्यायचं? स्पष्ट बोलाल तुम्ही, बोबडा आम्ही कुणाशी बोलायचं? हळूहळू सुटेल तुमची दुपट, घुटी, लंगोटी, येणार नाही रे मग चिवकाऊ दाणा खाण्यासाठी. मग बोट सोडूनही पडेल तुमचा आता घराबाहेर पाय, मोठं व्हायचंय वाहन, इतकी घाई काय? आणि मग सगळ्यात शेवटचं कडवरीलं जे प्रत्येक बाप आपल्या मुलाला म्हणतो, मुलं किती भरभर मोठी झाली तरी बाप हा एकमेव प्राणी असा आहे जो म्हणतो की हो मोठा मी आहे ना. बाबा कधीच असं म्हणत नाही की मोठा होऊ नको. म्हणून लिहिलं की मोठं व्हायला ना नाही बरं, मोठे मोठेच व्हा, पण अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा. मोठं व्हायला ना नाहीच, मोठे मोठेच व्हा, पण अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा. कारण भरभर धावत सगळेच आपण खूप मोठे होतो, पण बाळ मोठं होताना मात्र बाबा लहान होतो. मोठं व्हायला ना नाहीच, मोठे मोठेच व्हा, अधून मधून थोडं वळून मागे पाहत जा. भरभर धावत सगळेच आपण खूप मोठे होतो, पण बाळ मोठं होताना मात्र बाबा लहान होतो. त्या मोठ्यातल्या लहान बाबाचा आता थरथरत असतो पाय, तेव्हा आपण म्हणावं बाबा मोठं व्हायचंय वाहन, इतकी घाई काय? मोठं व्हायचंय वाहन, इतकी घाई. मग तू आता म्हणजे ह्या सगळे नाटक, दौरे किंवा शूट तुझं, या सगळ्यांमध्ये कुटुंबाला, फॅमिलीला वेळ कसा देतोस, कसं मॅनेज? नाही, मी घरी असले की त्यांना सरेंडर असतो. घरी आता माझी बाळ 2 वर्ष 7 महिन्याचे आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. मी घरी असलं की ते, मी मगाशी सरांना सांगत होतो, ते अक्षरशः मला बाथरूम मध्ये सुद्धा जाऊ देत नाही. एकतर त्यांना त्यांच्या आईपेक्षा बाबा अट्रॅक्टिव्ह आहे लहानपणीच कळलंय, तर त्याच्यामुळे ते मी घरी असलो की ते खूप वेळ माझ्या अंगावरती असतात. त्यांना आंघोळ घालण्यापासून, डायपर बदलण्यापासून, शाळेत सोडण्यापासून, शाळेतून घेऊन येण्यापासून, प्री नर्सरीला जातात ते आता, मग त्यांच्याकडनं काही गोष्टी पाठ करून घेण्यापासून त्या सगळ्या गोष्टी मी करत असतो. आणि तेवढा घरी असलं की तेवढं मोबाईल बंद करून सरेंडर करतो, त्याला पर्याय नाही. अजून एक प्रश्न विचारायचा आहे, अगदी जेन्युइन प्रश्न आहे, म्हणजे कौतुक करायचं. आतापर्यंतचे फेक होते सर. नाही नाही, आतापर्यंतचे जेन्युइन, त्याच्यावर जेन्युइन की म्हणजे कौतुक नाही करत आहे, पण एवढी प्रसिद्धी, एवढं यश मिळून सुद्धा पाय जमिनीवरच राहावेत याच्यासाठी अशी जे काही गुरुत्वाकर्षण शक्ती, एखादे टॉनिक किंवा एखादा काही मंत्र आहे का? कारण बऱ्याच जणांना मी म्हणतो भल्या भल्यानं जमत नाही, तुला जमलंय असं आम्हाला वाटतंय, आम्हाला विश्वास आहे. याच्या मागचं कारण काय, किंवा हे काय कसं जमवलं? सर मला माझं ना फार एक सुंदर वाक्य आहे बघा, आपण कायम आपल्याला किती उंचीवरती जायचं ह्याच्यावरती लक्ष ठेवून असतो. ते लक्ष असावं, पण आपले खोल कुठे रुजलंय ना त्याचं भान असणं फार महत्वाचं. माझं ना कायम माझं मूळ कुठे ना याच्याकडे फार लक्ष असतं. आणि मला असं ठेवण्यामध्ये, जर तुम्हाला असं वाटत असेल मी नम्र आहे, डाऊन टू अर्थ आहे, प्रसिद्धी आहे, तरी सुद्धा तर याच्यामध्ये 99.99% वाटा माझ्या कुटुंबाचा आहे. म्हणजे आजही माझे पैशांचे व्यवहार मला कळत नाहीत, मला एखाद्या कार्यक्रमाचं किती मानधन मागावं हे मला कळत नाही, ते आलेले पैसे कुठे गुंतवावे हे मला माहिती नाही, माझ्या ऑनलाईन बँकिंगचा पासवर्ड मला माहिती नाही, माझ्या ड्रायव्हरचा पगार मी देत नाही, माझे सगळे घरातले आर्थिक गोष्टी माझे बाबा आणि माझा धाकटा भाऊ बघतो. मला ह्या गोष्टी, मला असं वाटतं की आपल्याला काम येतं, आपण काम करावं. आणि मला ज्या पद्धतीने आई वडिलांनी आमच्या घरात वातावरण ठेवलंय, तर मला असं वाटतं की त्याच्यामुळेच हे आहे. तर काय, याला काही वेगळं टॉनिक नाहीये. म्हणजे मला सतत आपलं गुरु कोण आहेत, आपलं घरी काय होतं, आपले आजी आजोबा कोण आहेत, आपले आई वडील, आपल्याला जायचंय कुठं. आणि काय सर, गर्व छोट्या प्रवासामध्ये पटकन गर्व येऊ शकतो. म्हणजे माणूस दारामध्ये लटकत तेव्हाच उभा राहतो जेव्हा त्याला पुढच्या स्टेशनला उतरायचं असतं. मला फार पुढच्या स्टेशनला उतरायचंय, म्हणून मी आतमध्ये शांतपणे असा खिडकीमध्ये बसलो. हे उदाहरण सुद्धा खूप आवडलं. बरोबर आहे ना. आता पुढेच उतरायचं असलं की आपण लटकून उभा राहतो ना, ते सुडतात नसतं, हवा मजा घेतो, लोकांनाही स्टाईल वाटते. पण आता स्टाईल मारण्यात काही इंटरेस्ट नाहीये. लांब जायचं तर थोडं शांतपणे सुरक्षित प्रवास करूया असं मला वाटतं.
ठीक आहे. आता आपण पटकन एक छोटासा रॅपिड फायर घेऊया. या. पहिला प्रश्न, नाटक की टेलिव्हिजन? नाटक कविता की नाट्यलेखन? कविता करणं की नाही, नाट्यलेखन? दोन्ही दोन्ही असं त्याला सांगता नाही येणार. मुंबई की परभणी? मुंबई. पुणेरी मिसळ की मुंबईचा वडापाव? मुंबईचा वडापाव. नियम आणि अटी लागू की तू तू म्हणशील तसं? तसं. म्हणजे ते माझं पहिलं बाळ आहे. हा. 380 प्रयोग झाले आणि त्याच्यामुळे नाही, नियम वाटी लागू नाटक हे मी तिसरं नाटक लिहिलं माझं. पण तू म्हणशील तसं वरती माझा जीव जरा जास्त आहे. कारण लोक जेव्हा ही दोन्ही नाटकं पाहतात तेव्हा म्हणतात की नाही, आम्हाला ना तू म्हणशील तसं हे छान आहे, नियम वाटी लागू जास्त आवडलं. हो ठीक आहे, त्या दोन्ही नाटकाच्या लिखाणामध्ये 6 वर्षांचं अंतर आहे. त्या 6 वर्षात मलाही थोडीशी अक्कल थोडी बरी आली असेल म्हणून ते नाटक लिखाणात उजवं झालं. पण तू म्हणशील तसं माझं पहिलं बाळ आहे, ते विचाराने थोडं अपंग असल्यामुळे ते मला जरा जास्त प्रिय आहे. त्याच्यामुळे तू म्हणशील तसं. महाराष्ट्रातील रसिक की लंडनचा दौरा? अर्थात नाही, हेच तिकडे जाऊन बसले. हा, पण तरी महाराष्ट्रातील रसिक नाही, महाराष्ट्रातले रसिक दोन्ही तेवढंच प्रिय आहे, कारण इथलीच माणसं तिकडे गेलेली आहेत, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. फिरण्याचं तुझं आवडतं ठिकाण सांगायचं? घरापासून कुठल्याही थिएटरला जायचं म्हणलं की मला फार फिरायला मजा येते. मला दुसरं डेस्टिनेशन आहे का? अजिबात नाही, मला सुट्टीच घ्यावीशी वाटत नाही. काम आहे काम? हा, काय काम म्हणजे काम. करायचं. बरं, हो, मग कुठल्याही थिएटरला म्हणलं की मला आपलं मजा येते. आवडतं पुस्तक? झोंबी नांगरणी, आनंद यादवांची 2 पुस्तकं ज्यांनी माझ्या मनावरती फार परिणाम केला. अहो तुम्हाला सांगतो, आनंद यादवांनी म्हणजे विषय निघाला म्हणून त्या मुलाला सर 12वी शिकायला रत्नागिरीला जायचं असतं आणि त्याचे वडील तसं प्रगती पुस्तक फाडून चिखलामध्ये टाकून देतात. आनंद यादवांचं पुस्तक आहे, झोंबीमध्ये त्यांनी लिहिलंय. तर ते मातीतल्या त्या चिखलानी प्रगती पुस्तक चिकटवतात आणि फाटकी स्लीपर घालून रत्नागिरीच्या एसटी मध्ये बसतात. तेव्हा त्यांनी असं लिहिलंय की माझ्या गावाकडे जाणारा रस्ता आणि झाडं सपा मागे पडत होती. इतक्यात माझ्या पायाला काहीतरी जड लागलं म्हणून मी पायामध्ये वाकून पाहिलं तर माझ्या पायातल्या तुटक्या शिल्परीला माझ्या रानातल्या ओल्या मातीचं ढेकूळ चिकटलं होतं. मी ते काडीने काढलं, ढेकूळ हातात घेतलं, खिडकीतून बाहेर फेकणार इतक्यात परत हातात घेतलं आणि म्हणलं माझ्या रानातल्या मातीला की चल रत्नागिरीला जाऊ आणि शिकून बघ तुला कसं कान, नाक, डोळा आणि रूप काढता येतं. वा 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 वा. तर हे स्ट्रगल ज्या माणसाला बघावं लागलंय त्या माणसाचा प्रवास पुढे एवढा छान झाला. तर हे स्ट्रगल फार सुंदर आहे. तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याला देवाने हातपाय धड जन्माला घातलं, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. लोकांना तर किती दुःख आहे. आणि म्हणून ही 2 पुस्तकं माझ्या मनावरती फार प्रभाव करून गेली. आनंद यादव, झोंबी आणि नांगरणी. आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री किंवा दोन्ही? प्रशांत दामले आवडतात मला, मकरंद नासपुरे आवडतात मला अशोक सराफ खूप आवडतात. मला ही जी सगळी म्हणजे उत्तम काम कर. मला नवाजुद्दीन सिद्दीकी खूप आवडतो, मला बच्चन साहेब खूप आवडतात, सगळेच आवडतात. रॅपिड फायर मधला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आता याचं उत्तर एकच द्यायचंय. बरं, नशीब की कष्ट? महत्वाचं काय? कष्ट आहेत सर, नक्की. कष्ट आहेत, खूप कष्ट आहेत. नाही, त्या कष्टामुळे तू सकाळी तिकडचा प्रयोग करून आज इथे बसलास. मला वाटतं 12 वाजून गेले. हो, आणि आता म्हणजे झाले आपले प्रश्न. येस, थँक्यू सो मच, मजा आली. नाही अजून एक एक आहे. शेवटचा प्रश्न नाहीये. तू म्हटलास तसंच की आता आम्ही बरेच जण जेवायला थांबलोय, तुझंही कदाचित जेवण आहे नाही, असेल. आता जेवत नाही. आता कारण मी मॅप वरती पाहिलं मला पोहोचायला 4 तास आहेत. हा, 4 तास. तर मी जातो. उद्या सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये एक शूटिंग आहे आणि मग दुपारी 4चा प्रयोग आहे. तर आता पटकन मुंबईला निघतो. एक वाढलेलं पान आमच्यासाठी. वाढलेलं पान, ती कविता ऐकू का आता? माझी इच्छा म्हणून आहे. मला असं वाटलं होतं की आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पान किती छान वाढतात बघा ना. डाव्या बाजूला मीठ, चटणी, लोणची, कोशिंबिरी, मध्ये मग पोळी, भाकरी, वरण सगळं आहे. आणि जेवलं कसं मन लावून पाहिजे. आज एन्झायटी आपली एवढी वाढली की आपण जेवतो सुद्धा मोबाईल हातात ठेवून टीव्ही बघत. म्हणून मी असं लिहिलं होतं की जेवलं कसं पाहिजे की मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही. मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही. अहो चवीने खाणं सुद्धा काही खायचं काम नाही. सर्वप्रथम त्या वाढलेल्या पानाकडे असं डोळे भरून बघावं, वदनी कवल म्हणावं आणि यज्ञ कर्माला लागावं. आता ज्याच्यापासून सुरू होतंय वाढलेलं पान, पदार्थ करा कुठलाही, याला विशेष असतो मान. अंदाजाने वापरावं लागतं. चिमूट मीठ असं जरा डावीकडे असतं बघा पानामध्ये मीठ. तिथून पुढे सरकलात की टप्पा चमचमीतपणाचा, जिथे असतं लोणचं, चटणी, मिरचीचा ठेचा. कितीही पथ्य असलं तरी हे खावंसं वाटतंच आणि भल्या भल्या खडकांच्या तोंडाला इथे पाणी सुटतच.
चटण्या म्हणाल तर जवस, कारळ, लसूण, शेंगदाणा, आंबा लिंबाच्या लोणच्याचा चाटावा चवदार बाणा. ठेचा आयुष्यात जितक्या खाल अनुभवाची साठवण होते, पण ताटातला पोटात जास्त गेला की सकाळी मात्र आठवण होते. आता जिच्यासाठी चाले सगळा प्रपंच, धंदा, नोकरी, पानाच्या अगदी मधोमध ती पोळी आणि भाकरी. अहो गोल गोल गरम गरम अशी आईनेच पानात वाढावी, पापुद्रा काढून आतली खमंग वाफ आपण काढावी. मग मनसोक्त जेवणाऱ्यांना मुळी नसतं डाएटचं कारण इथून पुढे येतं पानात ते चिंच गुळाचं वरण. मग बाजूला कोण याची चिंता आपण का करावी, वरणात पोळी कुस्करावी आणि फुरकी मारावी. याशिवाय हे बिचार पोट काय दुसरं मागतं, पण चांगली भाजी करायला मात्र कौशल्यपणाला लागतं. चिरलेली, निवडलेली, वाफवलेली किंवा भरलेली, काहींच्या घरी तीही पण असते हो, कालची थोडी उरलेली. उगाच जास्त क्रेडिट त्या कोंबडी बोकडांना गेलंय. या भाज्यांनी आपलं जगणं सांगतो खरं समृद्ध केलंय. अहो चांदीच्या ताटातही शोभून दिसते मेथी, भेंडी आणि गवार. सोन्याचा चमचा असला तरी खाणार हेच, ठाकरे असो वा पवार. मग एकदा पोट भरलं की सुटतं हे अवघड जगण्याचं कोड. पण मन भरायला लागतं ना मंडळी या देहाला गोड. मग एवढं जेवणही राखावं बरं आग्रह करणाऱ्याचा मान, आणि चाटून पुसून स्वच्छ करावं ते वाढलेलं पान. आणि मग ढेकर देऊन पलंगावरती देह टेकवावा थोडा, इतक्यात कोणीतरी आणून द्यावा लवंग खोचलेला विडा. अहो हेच ते वैभव आहे ज्यासाठी सगळे कष्ट करतो, पण समोर आल्यावर मात्र न जेवता फक्त पोट भरतो. त्यामुळे हे रक्त पिणारे यंत्र तुमचं जरा बाजूला ठेवत जा, आणि पानावर जेव्हा बसाल ना मंडळी तेव्हा मन लावून जेवत जा. आणि मग 5 वर पंखा करून झोपण्याचं सुख असं सांगून थोडंच कळावं. आणि असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं, असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं. धन्यवाद.